मला म्हणते ब्लाइंड स्कूलमध्ये मला म्युझिक टीचर हवाय. मे आय कम इन मॅडम? या कम इन. तुमची नोकरी पक्की समजा. एक मिनिट, एक मिनिट. माझ्या क्वालिफिकेशनवर जर मला ही नोकरी मिळणार असेल तरच मला द्या. तू गप्प बस का? खबरदार मला आई म्हणालीस तर. नाही, विशेष असं काही नाही, पण माहिती नाही का आज खूप उदास वाटतंय. पहिला पाऊस पडून गेल्यानंतर वाटतं ना, अगदी तसं. प्रतिभा, काल काही घडलं का? बाई, तुम्हाला एक विचारू का हो? विचार ना. माझ्या आयुष्यात सप्तरंग कधीच फुलणार नाहीत का हो? देवाने का माझ्याच आयुष्यात इतकं दुःख दिलंय? प्रतिभा, अगं देवाने जे आयुष्य दिलंय ना, त्यात आपण फक्त आनंद शोधायचा प्रयत्न करायचा. बेटा, कोण म्हणतं तुझ्या आयुष्यात सप्तरंग कधी फुलणारच नाही? अगं तू इतकं चांगलं बोलतेस, चांगली चित्र काढतेस. अगं वेडे, हे जे रंग आहेत ना, रंग, हेच तुझ्या आयुष्यात सप्तरंग फुलवतील. हे बघ, तू चित्र काढायला सुरुवात कर आणि बघ तुझं दुःख कसं पटकन दूर होतं ते. बेटा, चल ब्रश. ताई, ताई, हे ताई, अरे कुठे आहेस तू? सुदर्शन, काय सुदर्शन, काय झालं तुला? काय 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 झालं? सगळं संपलं ग, सगळं संपलं. चल चल बेटा, आज चल. हा? आज चल. ताई, ताई, चल चल, आज चल आधी. सगळं संपलं होतं, सगळं. घरातली एक एक वस्तू गायब करत गेले ते. माझ्या अंधत्वाचा फायदा घेतला का त्यांनी. नंतर त्यांना जाणवलं असेल की आता या आंधळ्याचा काय उपयोग आहे आपल्याला, टाकून द्यायला घराच्या बाहेर म्हणून. 2 दिवस, हो बहुतेक 2 दिवस बेशुद्ध पडलो. शुद्धीवर आलो तेव्हा सगळं संपलं होतं. हाताला लागेल ते घेतलं आणि आलो तुझ्याकडे. लागली ती माझी बासरी. म्हटलं माझे सूर माझ्याशी बेईमान झालेत, ही तरी आपलीच आहे का बघावी.
ही आपली आपली म्हणणारी माणसं ही का वागतात ग? का वागतात अशी? स्वयंसिद्धा मी स्वयंसिद्धा अरे प्रतिभा, तू यावेळी इथे काय झालं? घरी काही झालं का? काय झालं बोल. मी अगं बोल. प्रतिभा, ओके सॉरी, म्हणजे मी आहो जाओवरनं एकदम आरे तुरेवर आलो. तुम्हाला चालेल ना प्रतिभा म्हटलं तर? चालेल. हो, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. बरं सांग, काय झालं? अगं हा कोणी परका नाहीये, माझा भाऊच आहे. याच्या समोर बोललीस तरी चालेल. नाही ताई, नाही. बरोबर त्यांचं. मी बाल्कनीत आहे. मी आणि माझी बासरी आहे बाल्कनी. अरे नाही, इट्स ओके. बर, बोल आता, काय झालं? काय सांगू बाई तुम्हाला. मला तर त्या घरामध्ये खूप एकटं वाटायला लागलंय. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. मला रात्री 12 वाजताच तो सेलिब्रेट करायचा होता. त्यासाठी मी बाबांकडनं कालच पैसे सुद्धा घेऊन ठेवले होते. बाबांना काल ऑफिसच्या कामासाठी अचानक दिल्लीला जावं लागलं. खरं तर तिथेच माझा मूड गेला होता, पण तरी मी ठरवलं, बाबा जरी नसले तरी आपण सेलिब्रेट करायचं. काल घरात माझ्याबरोबर आई होत्या. तुम्हाला तर माहितीये आईंचा स्वभाव कसा आहे. माझी आई गेल्यानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं. या आईला सुद्धा मी कायम माझी आईच मानले. पण का कुणास ठाऊक, त्या मला मुलगी मानतच नाही. खरं तर कालही माझी इच्छा होती की त्यांनी सुद्धा माझ्याबरोबर आईचा वाढदिवस साजरा करावा. पण त्या 12 वाजायच्या आतच झोपून गेल्या. काल मी माझ्या हाताने केक बनवला आईसाठी. तो केक, मेणबत्त्या असं सगळं घेऊन आईच्या फोटो समोर आले आणि
हॅलो बाबा. हॅलो. बाबा, मी प्रतिभा बोलतेय. अगं काय ग प्रतिभा, एवढ्या रात्रीचा फोन केलास? तुला माहितीये ना? हो मला माहितीये. मला माहितीये तुम्ही दिल्लीला खूप महत्वाच्या कामासाठी गेले आहात. मीटिंगवरनं आलायत. झोपमोड झाली आहे तुमची, मला सगळं काही माहितीये. पण मला राहवलंच नाही तुमच्याशी बोलल्याशिवाय, म्हणून मी फोन केला. आज आईचा वाढदिवस आहे बाबा. हो माहितीये मला. अगं तुला पैसे सुद्धा दिले होते मी त्याच्याकरता. रादर तू आठवणीनं मागून घेतले होतेस माझ्याकडनं. तसंही मी उद्या येतोच आहे ना केक खायला. हो मला सगळं काही माहितीये हो, पण माहिती नाही का खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून तुम्हाला फोन केला. बाबा, आज पहिल्यांदाच असं होतंय की आईचा वाढदिवस आहे आणि तुम्ही नाही आहात माझ्या बरोबर. हे वेडाबाई, अगं मी नसलो म्हणून काय झालं? त्यात रडायचं काय? प्रेमा आहे ना, ती सुद्धा तुझी आईच आहे की. मी मानते हो त्यांना आई, त्या मला मुलगी मानतच नाही. आत्ता पण मी खरं तर त्यांना सांगणार होते, पण त्या झोपल्या आहेत आणि त्यांना उठवायचं म्हणजे तुम्हाला माहितीये. खरंय, कळतंय मला. ती तुझा एवढा दुस्वास का करते हे कोडं मला कायम पडलेलं असतं. पण काय करू, उद्या येतोच आहे मी. बरं एक कुठनं आणलाय? बाहेरनं नाही आणलाय, हे घरी बनवलाय. स्पेशल होममेड केक. अरे वा, होम मेड केक. हा आता होममेड म्हणता येईल की नाही मला माहिती नाही, का का का? पण केलाय खरा. वा 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 वा, एकदम अचानक होममेड केक करायची कशी तुला वेळ झाली? अहो बाबा, खरं तर घरीच करणार होते केक, पण आईंना आवडलं नसतं घरात केलेल्या, म्हणून मग माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि तिच्या घरी बनवलाय. बर. स्पेशल चीज विथ पाइनएपल. हो हो हो, आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आईला पाइनएपल खूप आवडायचं ना बाबा. हो बेटा. मला काही माहित नाही म्हणा, तुमच्याकडनं जे ऐकलंय त्यावरती बनवलाय. खरंय. उद्या येतोय मी केक खायला, होममेड पाइनएपल केक. आई, आज तुझा वाढदिवस आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे. काय गे भावाने? स्वयंसिद्धा मी स्वयंसिद्धा. हॅपी बर्थडे. काय गे भावाने? आमची झोप मोड करून कुणाचे वाढदिवस साजरे करतेस का? हा, कुणाचे करतेस? आई मी फक्त खबरदार. हे बघ, पहिल्यांदा मी तुला सांगते की मला आई म्हणू नकोस, कारण मी तुला माझी मुलगी मानत नाही. लक्षात ठेव. आणि दुसरी गोष्ट, हे असले गाणे बजावण्याचे धंदे आमच्या घरात करू नकोस. तुझे बाबा येतील ना, तेव्हा काय नाच गाणं करायचं ते कर. गाणं वगैरे नव्हते वाजवत. आज आईचा वाढदिवस आहे.
तिच्यासाठी रात्री 12 वाजता काय ग तुला वेडबीड लागलंय का हा का मुद्दाम करतेस सांग ना मुद्दाम करतेस आमची झोप मोड व्हावी म्हणून हे बघ यापुढे या घरात हे असलं काही चालणार नाही गाणं तर अजिबात चालणार नाही आमचं घर आमच्या प्रमाणे चालेल सांगून ठेवते पुन्हा असं करायचं नाही समजलं हो तिकडे मला शिकवते वाढदिवस करते वाढदिवस वाढदिवस करते वाढदिवस वाढदिवस करते हो रे? वाढदिवस नाही राहायचंय मला त्या घरात नाही राहायचंय. प्रतिभा शांत हो पाहू शांत हो बेटा असं काय करायचं मला मान्य आहे तुझी आई फार वाईट वागली तुझ्याशी तिने असं वागायला नको होतं दर मिनिटाला एकतर माझ्याबद्दल नाहीतर आईबद्दल मला सतत ऐकून घ्यावं लागतं. या सगळ्यात बिचाऱ्या माझ्या बाबांची खूप विचंबना होते. पण मला एक कळत नाही तुम्ही आज दिवसभरात का नाही केला वाढदिवस साजरा आईचा आमच्या घरात प्रत्येकाचा वाढदिवस रात्री 12 वाजता साजरा करण्याची पद्धत आहे. आशू आणि अंजूचे वाढदिवस तर खूप थाटात साजरे होतात. आणि आज माझी आई माझ्या बरोबर नाहीये. त्यात मला सांगा माझी काय चूक आहे. मला राहायचंच नाही असल्या घरात ज्या घरात माझ्या आईचा सदा वाढदिवस नेहमी साजरा करू शकले. नाही बेटा नाही असं नाही बोलायचं अगं काही झालं तरी शेवटी ते तुझंच घर आहे ना नकोय मला असलं घर असली आई. माझे सूर माझ्याशी बेईमान झालेत ही तरी आपलीच आहे का बघावी. ताई म्हणते मी चहा खूप खूप मस्त बनवतो आलं घातलेला चहा मस्त असं लिंबू पिळतो ताई म्हणते खूप छान होतो हा चहा. त्यापेक्षा मी चहा बनवते आणि तुम्ही बासरी वाजवा.